हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहित डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे आणि थोडा फ्रेशनअप झाले आणि म्हटलं आता जरा आमच्या इकडे गावदेवीचं देऊळ आहे, तिथे देवीच्या दर्शनाला जाऊन येऊया. आणि ना आमच्या इकडे एक मोठं मैदान आहे, तिथे ना बंगाली लोकांची जी देवी बसवतात ना ते लोक ती देवी बसवतात. सो ती पण मी बघणार आहे, कारण मला ते बघायला खूप असं बरं वाटतं. सो म्हटलं चाललीच आहे तर तुम्हाला सोबत नेऊया या व्लॉग थ्रू. सो स्टे ट्यून विथ मी त्या देवीच्या दर्शनासाठी. तर इकडे व्हॉइस ओव्हरमध्ये मला ॲड ऑन करायचं आहे की मी आफ्टर ऑफिस गेले होते इकडे 9:30च्या दरम्यान काहीतरी. आणि मी या कॉन्फिडन्समध्ये गेले होते की या दरम्यान कोणच दर्शनाला येणार नाही, जास्त क्राऊड नसणार. पण तिकडे गेल्यावर कळलं की चांगलीच लाईन होती, ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच. पण ॲनीहाव दर्शन मात्र चांगलंच झालं माझं, त्याला नो डाऊट. कपड़ा खराब छी रखने में घर पहुँचा मिल गई. सो तिकडून निघाले मी दर्शन करून आणि मग मी फायनली पोचले या देवीला बघायला. आणि कसली सुंदर वाटत होती ही मूर्ती, आणि तुम्ही स्वतः बघू शकता कसलं भारी वाटत होतं ते. मी थोडा वेळ तिकडेच बसली बघत तिथे आणि मग निघाले घरी जाण्यासाठी. सो फायनली मी घरी आलेली आहे. आता फ्रेश होऊन घेते आणि पटापट चेंज करून घेते. आणि मला आता भाजी करायची आहे, वांग्याचं भरीत करायचं आहे. जो शॉर्टकट रेसिपी आहे मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेन ती. पण त्याआधी आमच्या ऑफिसमध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला की आमच्या ऑफिसमध्ये छोटासा असं गरबा ऑर्गनाईज केला विचारा एका टीमने. ॲक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये असं काय होत नाही फंक्शन्स कधी काय, बट त्या टीमने आय डोंट नो हाव ते मॅनेज केलं आणि त्यांनी कॅफेटेरियामध्ये ते ऑर्गनाईज केलं. सो छोटासा असा आमचा थोडासा गरबा झाला, त्यानिमित्ताने मला यावर्षी खेळता आलं. सो त्याचे थोडेसे क्लिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही ते बघा, मी तुम्हाला थोड्या वेळात लगेच भेटते. बाय. इकडे मी सगळा सॉन्ग जो आहे तो कंटिन्यू नाही ठेवू शकत, मे बी कॉपीराईट येऊ शकतो या गाण्यासाठी, पण हू नोज, म्हणून मी माझा व्हॉइस ओव्हर करते इकडे. हॅलो, सो वेलकम फ्रॉम किचन. आणि मी आता या वांग्यापासून करणार आहे वांग्याचं भरीत. सो सर्वात आधी या वांग्याला मी भाजून घेतलं आहे, हे बघा. आताची स्किन काढून घेते. एकाची मी ऑलरेडी काढलेली आहे, त्याला मॅश करून घेते आता. सो वांगं भाजून त्याला मी मॅश करून घेतले असं. आता फोडणी देऊया याला. सो फोडणीसाठी मी ऑलरेडी इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात ॲड करेन ऑइल. सो फोडणीत आधी टाकूया थोडीशी राई, थोडासा जिरा आणि मग कांदा आणि कढीपत्ता. आता कांदा सॉफ्ट झाले की त्यात ॲड करणार टोमॅटो. कांदा सॉफ्ट झालेला आहे, आता आपण ॲड करूया टोमॅटो. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे, तर आता आपण याच्यात ॲड करूया मसाले. सो पहिले मी ॲड करेन ह्याच्यात हळद थोडीशी, मग कलरचा मसाला घेतला आहे कारण आम्ही स्पायसी जास्त खात नाही, सो कलरचाच. आता याला मिक्स करून घेऊया. आता ॲड करूया गरम मसाला. आता यात ॲड करूया मॅश केलेली वांगी आणि मीठ. आता चांगलं याला मिक्स करून घेऊया. आणि शेवटी ॲड करूया कोथिंबीर. अँड इट्स रेडी. सो असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.